टाटा IPL 2024 मधील सामने खऱ्या अर्थाने अधिकाधिक चुरशीचे होत आहेत, रंगतदार होत आहेत। कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर झालेला टाटा IPL 2024 मालिकेतील 31वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात संपन्न झाला। हा सामना देखील शेवटच्या चेंडूपर्यंत अत्यंत रंगतदार आणि चुरशीचा झाला। या सामन्यात शेवटच्या चेंडूपर्यंत कोणता संघ जिंकेल ते सांगता येत नव्हते। अत्यंत अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात कोणता संघ का वरचढ ठरला आणि कोणते खेळाडू गेम चेंजर ठरले, तसेच या सामन्याला कशी आणि कुणी कलाटणी दिली ते जाणून घेण्यापूर्वी कृपया हा व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक करा, कारण IPL 2024च्या सर्व सामन्यांचे आपल्या मराठी समालोचन करणारं हे एकमेव चॅनल आहे। त्यामुळे यापुढे अधिकच रंगतदार होणाऱ्या सामन्यातील रोमहर्षक घटना आणि नेत्रदीपक खेळी आपल्याला पाहायला, ऐकायला आणि अनुभवायला निश्चितच आवडेल। मित्रांनो, कोलकात्याच्या ईडन गार्डन मैदानावर IPL 2024च्या मालिकेतील 31वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळविला गेला। या सामन्यात राजस्थानचे कर्णधार संजू सॅमसन यांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। कोलकात्याच्या संघाने सुनील नारायण यांचे शतक आणि रिंकू सिंहच्या 20 धावा मिळून 223 धावा केल्या आणि राजस्थान रॉयल्स पुढे हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या डावात 224 धावा बनविण्याचे लक्ष्य ठेवले। या सामन्यात राजस्थानच्या आदेश खान आणि कुलदीप सिंग यांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या, तर एक विकेट्स युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्ट यांनी मिळवल्या। आता या मैदानावर काही चमत्कार करून दाखवण्याची संधी राजस्थान रॉयल्सला मिळाली। राजस्थानच्या वतीने यशस्वी जायस्वाल आणि जॉस बटलर यांनी डावाची सुरुवात केली। पहिल्या विकेटसाठी दोघांनी फक्त 22 धावांची भागीदारी केली। यानंतर राजस्थानच्या एकामागून एक विकेट्स पडत गेल्या। यशस्वी जायस्वाल 19 धावा काढून बाद झाले, तर रियान परागने 14 चेंडूत 34 धावा काढल्या। यानंतर जॉस बटलर आणि रविचंद्रन अश्विन मैदानावर टिकून होते। राजस्थानचे भरोशाचे फलंदाज लवकर बाद झाले होते, परंतु जॉस बटलर हे एकटे असे होते ज्यांनी धीर सोडला नाही। जॉस बटलरने या डावात फक्त आपले शतकच पूर्ण केले असे नाही, तर राजस्थान रॉयल्सच्या जवळजवळ हातातून गेलेला सामना एकट्याच्या खेळीने जिंकूनही दाखवला। शेवटच्या षटकातील शेवटच्या चेंडूवर राजस्थान रॉयल्सने हा सामना 2 विकेट्सनी जिंकला। शेवटच्या ओव्हरमध्ये सामना जिंकण्यासाठी 9 धावांची गरज होती। त्यावेळी कोलकाता नाईट रायडर्सचे वरुण चक्रवर्ती बॉलिंगला आले। त्यांच्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर जॉस बटलरने एक षटकार ठोकला। त्यानंतर पुढचे 3 बॉल डॉट गेले। 5व्या चेंडूवर बटलरने पळून 2 धावा केल्या आणि सामना आपल्या हातात घेतला। शेवटच्या एका चेंडूवर 1 धाव आवश्यक होती। सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती, पण शेवटच्या चेंडूवर जॉस बटलरने 1 धाव काढली आणि अक्षरशः कोलकाता नाईट रायडर्सच्या घशात गेलेला विजय राजस्थान रॉयल्सला मिळवून दिला। राजस्थान रॉयल्सने हा सामना 2 विकेट्सनी जिंकला। कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डनवर झालेल्या 31व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या जॉस बटलर यांनी शतक झळकावले आणि राजस्थान रॉयल्सला 2 विकेट्सनी विजयी केले। याविषयी आपल्याला काय वाटते? कृपया कमेंट बॉक्समध्ये यस किंवा नो लिहून आपले मत अवश्य कळवा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी वेळ दिल्याबद्दल तसेच व्हिडिओ सबस्क्राईब आणि लाईक केल्याबद्दल आपले मनापासून आभार।